Yes? Who is it? रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सोके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी कॉन्सेप्ट मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे, प्लस इंस्टाग्राम ट्रेंडिंग सुद्धा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. सोबत मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालाय, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा जर तुम्ही एडिट करणार आहात व्हिडिओ, तो व्हिडिओ बरोबर होणार नाही, नंतर तुम्ही मला बोलू नका. प्लस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेस यूज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जर एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करायचा काय सुद्धा प्रॉब्लेम आला, त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. कारण मित्रांनो, एखाद्या वेळेस मटेरियल द्यायला प्रॉब्लेम होते, त्यामुळे आपण टेलिग्रामवरती सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये, प्लस एपीके सुद्धा प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्री मध्ये. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. प्लस मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला लाईक करायला कोणी विसरायचे नाहीये, चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा कोणी विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, चला जास्त कोणता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. Yes? Who is it? एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावांना, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त ट्रेंडिंग ऑडिओवरती होणार आहे. ऑडिओ म्हणजे तीच जे आहे आता ट्रेंडला, ते म्हणजे तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिजे असेल, व्हिडिओ कोणता आहे कोणता नाही. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो. ओके. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तर ते आपल्या कॅपकटवरती एडिट करायचा. तर कॅपकटवरती व्हिडिओ एडिट करायचा म्हणजे आपल्याला लागणार VPN, आणि आपण VPNमध्ये पॉक्स VPN यूज करतोय. तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा अडचण नाही आहे. जर तुम्हाला दुसरं VPNमध्ये अडचण आहे तर एक वेळेस पॉक्स VPN नक्की यूज करा. ओके. आता कॅपकट, जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल, ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून एकदम फ्री म्हणजे आपलं कॅपकट आहे, ते डाउनलोड करून घ्या. ओके. टेलिग्राम जॉईन व्हायचं आहे कुठून, टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून एकदम फ्री म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तर ती जॉईन व्हा. नंतर कॅपकट प्लस काय जे डाउनलोड करायचं डाउनलोड करून घ्या. ओके. आता जे आपलं कॅप आहे ते आपण ती ओपन करून घेऊ. तर ही बघा गाईज, कॅपकटचा इंटरफेस अशा प्रकारे काही बघायला भेटणार आहे. तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक केलं, एक इथं 15 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, मटेरियल व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. सिम्पल अशा प्रकारचा हे बघा. ओके. आता सगळ्यात पहिला त्याची एंडिंग आहे, ती एंडिंग कट करायची. आता एंडिंग म्हणजे ऑलरेडी कट आहे. ओके. त्यामुळे काही विषय नाही. ही कट केली एंडिंग कट केल्यानंतर ही आपल्या बीटचा व्हिडिओ आहे. बीटचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाईल. सिम्पल. याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करायचा, त्यासाठी खाली थोडं स्क्रॉल करायचं, खाली थोडं ढकलायचं. इथं एक ऑप्शन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, यावरती क्लिक करून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. आता एकदम आपलं बीट एकदम सोपे आहेत. ओके. एक लहान लेकरू सुद्धा ही बीट लावू शकतो. सिम्पल सॉंगवरती क्लिक करायचे, बीट्सवरती यायचे. ही आहे इथं एक. ओके. इथं एक सिम्पल, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, आणि इथं एक आहे. ओके. थोडं समोर इथं एक आहे. ओके. इथं एक आहे, इथं एक आहे, नाही थोडं समोर. ओके. इथं नाही, इथं आहे. ओके. म्हणजे आम्ही नजरेत बीट ओळखतो, त्यामुळे असं वाटलं मला, बाकी काही विषय नाही. सिम्पल आपण एवढे बीट्स ॲड केले. आता सोपं सिम्पल फंड आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कोणीसुद्धा व्हिडिओ स्किप करायचा नाही. व्हिडिओ स्किप केला तर 100% व्हिडिओचा घोटाळा होणार म्हणजे होणार. ओके. अगोदर सांगते काय करायचं. तर आपला जो व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे रिप्लेसचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सॉरी माझ्याकडे डुप्लिकेट दबलं. आपले कोणतं इथं रिप्लेसचं ऑप्शन आहे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. रिप्लेसवरती क्लिक केलं, फोटोवरती यायचे. तुमचे जे काही फोटो असेल, जिथं काय असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्यायची. समजा मला हा फोटो ॲड करायचा, मी फोटो ॲड करतो. ओके. सिम्पल 2 बटन याला काय करायचं, एकदम फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं. स्क्रीनमध्ये करून घेतलं. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, फोटो स्प्लिट करायचे. ओके. फोटो स्प्लिट करायचा. आता फोटो कुठून स्प्लिट करायचं ते लक्षात घ्या. ओके. सगळं सांगतो.
हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 हे 3 नंबरचं बीट आहे, डायरेक्ट 3 नंबरचं बीट पशी यायचं म्हणजे कंप्लीट 4 सेकंद पशी यायचं. ओके, इथं स्प्लिट मारायचं आपल्याला, इथं स्प्लिटचं ऑप्शन स्प्लिट मारला. हे बघा इथे आता छोटे छोटे बीट आहेत, ह्या बीट वाईज फोटो स्प्लिट मारायचा आहे. तेवढाच एक विषय करायचा आहे. ओके, तेवढा विषय करायच्यानंतर सांगतो तुम्हाला, इथून पुढे सगळीकडे स्प्लिट मारून घ्यायचं आहे. ओके, हे बघा अशा प्रकारे स्प्लिट मारून घेतलं, सिम्पल इतकं. 1 2 बाकीचे एवढे, म्हणजे फक्त 3 इथं बीट सोडून नंतर स्प्लिट मारून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पुढे चलून प्रॉब्लेम येणार नाही. ओके, इतकं झालं. आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यांना टेक्स्ट वगैरे ॲड करायचं आहे. तर कुठं कोणतं टेक्स्ट कसं ॲड करायचं, कुठं ॲनिमेशन कुठं कसं ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओमध्ये एंडिंगपर्यंत राहायचं, व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाही. व्हिडिओ जर स्किप केला ओके आपल्या व्हिडिओ बरोबर होणार नाही. तर काही ही बघा आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. काय करायचं आता, इथं 2 नंबरचा फोटो आहे, 2 नंबरचे फोटो कशी यायचा आहे. सिम्पल फोटोवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करा किंवा नका करू, काही अडचण नाही. इथं ॲनिमेशनचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ही प्रॉब्लेम सगळ्याला येत आहे, लईच कदर आल्या मला, त्याला दिवसापासून 5 वेळेस ही प्रॉब्लेम आलेला आहे. काय करावं घ्यायचं काही नाही. हां, इथं बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर वाटतं बघा. नाही असा कदर यायला नाही ह्याचं, तर आपण कट करूयात. हे कट करून तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगतो, झालं तर ठीक, नाही तर डिलीट मारून टाका कॅप कट. आपण नेक्स्ट अलर्ट मोशन आणूयात, काहीच अडचण नाही यार. काय 100 वेळेस इथं फोर स्टॉप करून घेऊन काय करा, फोर स्टॉप करून ओपन करून बघा, झालं तर होऊन जाईल, काही सुद्धा अडचण नाही. माझं VPN तरी पण ऑलरेडी कनेक्टेड आहे मित्रांनो. कनेक्टेड असून सुद्धा ही प्रॉब्लेम दाखवते, म्हणजे आमच्या फोन चालणार आहे का पागल केला का काय यार. एडिटिंगचं ऑप्शन चांगला आहे म्हणून आपण याच्याकडे बघतो, तर हे असं काहीतरी कुठं नाही, अवघडच यार. ठीक आहे, जाऊया, चला बघूयात आपण समोर झाला का प्रॉब्लेम सॉल्व यायचा. 2 नंबरचे फोटो पशी येऊन ॲनिमेशनवरती यायचे. तर ही बघा झाला प्रॉब्लेम सॉल्व आपला. कॉम्बोवरती यायचं, याला झूम 1 नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटलं. सिम्पल झूम 1 नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. समोरचे फोटो पशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरचे फोटो कशी यायचे, एक ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. थोडं खाली भेटून जाईल तुम्हाला. ओके, समोरचे फोटो कशी याला एक स्लिप अँड स्लाईड 2 आहे. 3 लास्ट फोटो आपण काय करतो, 3 नंबरच्या फोटोला काय स्लिप अँड स्लाईड 1 आहे, याला 2 आहे. ओके, 1 आणि 2 या 2 फोटोला, इकडे 2 कोणते, राईट लेफ्ट, इथं 1 आणि 2. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचे, फोटो कशी आल्याच्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं, परत यायचं कॉम्बोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक ॲनिमेशन बघायला भेटेल, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा. सिम्पल आपण ॲनिमेशन बघायचं आहे का, इथं स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन कॅमोशनमध्ये तर बघायला भेटलं. ही बघा स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, इथं एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके, याच्या समोरचे फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. लास्टचे फोटो कशी यायचं, याला एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, पेंडुलम 1. ओके, सिम्पल आपण एवढे ॲनिमेशन्स तर ॲड केले आहेत. आता स्टार्टिंग पॉईंट कशी यायचं, आता तुम्हाला दाखवतो मी की अशा प्रकारे आपण काय केलं काय नाही ते. ओके, ही कट करून दाखवू का, सोपं वाटतं तर तुम्हाला पण थोडं समजायला सोपं जाईल. नाहीतर राहू दे, आधीच ते नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, त्यामध्ये असे कुठं नाही मला जर बघायचं कामच नाही. सिम्पल एक काय करायचं, तर ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं. एक सिम्पल भाषा सांगतो तुम्हाला, ॲड टेक्स्टवरती क्लिक केलं, इथे काय करायचं, वय हिरो नाव एक टाईप करायचं, वय हिरो. ओके, अशा प्रकारे OYE हिरो. ओके, एक गर्ल्सचं एक इमोजी ॲड करायचं, समोरला ॲड केला. वाटतं तुम्हाला फॉन्ट जर चेंज करायचं तुम्ही फॉन्ट चेंज करू घेऊ शकता, काही सुद्धा अडचण नाही आहे. फॉन्ट चेंज केल्यानंतर इथं स्टाईलमध्ये यायचं, फक्त स्टाईलमध्ये आल्यानंतर काय करायचं, इथे एक रेड कलरचा आहे बघा कलर, ही कलर सिलेक्ट करून घ्यायचं. ओके, बाकी ॲडजस्टवरती परत क्लिक करून काय करायचं, आपल्याला एक टेम्पलेटवरती यायचं आहे. ओके, टेम्पलेट आपण बघत नाही, सॉरी ॲनिमेशनवरती यायचं. ओके, ॲनिमेशनवरती आल्यानंतर एक गोल्डन डस्ट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल, गोल्डन डस्ट. सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करायचं, गोल्डन डस्ट. ओके, समोरचे फोटो कशी यायचं आहे, एक परत यायचं आहे स्टाईलवरती. ओके, स्टाईलवरती आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एक तुम्हाला मग गोल्डन इथं ही आहे बघा, एक फायर नावाचं, फायरमध्येचं फक्त दुसरं आहे, कोणत्याचं नाव इथं येत नाही, बट हे सुद्धा ॲड केलं तरी चालणार आहे. ओके, बाकी याची लेंथ काय करायची गाईज, एक 1.6 सेकंड ठेवून घ्यायची. ओके, 1.6 सेकंड. परत ॲडजस्टवरती क्लिक करायचे. परत क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं, एक स्लाईडवरती येऊन याचा कलर जे आहे तो व्हाईट ठेवायचा. बाकी येस हू इज दिस हे टाईप करून घ्यायचं. ओके, बरोबर का. बाकी समोरचे फोटो कसे यायचं आहे, इथं याला डॉन असं एक इमोजी टाईप करून लावून टाकायचं. ओके, अशा प्रकारे इमोजीच म्हणतं म्हणजे टाईप करून फॉन्ट. सिम्पल या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथं एक ॲडजस्टवरती यायचं. ॲडजस्टवरती आल्याच्यानंतर
एक इथे सॅच्युरेशनचं ऑप्शन भेटेल तुम्हाला 3 नंबर असेल. सिंपल सॅच्युरेशन आहे एकदम मायनस ठेवून घ्यायची. ओके, अशा प्रकारे इथं इतके अशी असेल तुम्हाला, ही बघा अशी असेल, -50 करून घ्यायचं आहे. ओके, परत 4 फोटोंसुद्धा -50 करून घ्यायचं आहे. सॅच्युरेशन -50. ओके, सगळ्यांची 4 फोटोंची, या 4 आणि 5 फोटोंची सॅच्युरेशन मायनस ठेवून घ्यायची. ओके, आता इफेक्ट ॲड करूयात. स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचे, परत यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेनिंगवरती तुम्हाला एक डायमंड झूम नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, सॉरी इफेक्ट बघायला भेटेल, डायमंड झूम. सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं आहे. बाकी याची लेंथ जेवढी ती तेवढी ठेवून घ्या. 7 सेकंद पैसे यायचे, 7 सेकंद पैसे आल्यानंतर परत यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती एक शेक नावाची इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल शेक नावाची इफेक्ट ॲड करायचं. शेकची जी लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 14-15% ठेवून घ्या. ओके, बाकी अशा प्रकारे सिंपल आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती फ्लॅश नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. फ्लॅश सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, एक आपल्याला परत 7 सेकंद पैसे यायचं. ट्रेंडिंगवरती बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. नाही बघायला भेटला तर वरी सर्चवरती क्लिक करून बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट सर्च करून ॲड करून घ्या. ओके, बाकीची लेंथ या फोटोवरती ठेवायची. समोरचे फोटो पैसे यायचे. परत याचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लोनवरती यायचं. एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. फ्रॅगमेंट क्लोन सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ओके, हा इफेक्ट इथे ॲड केला. बाकी याची लेंथ इतकी ठेवून घ्यायची. ओके, बाकी समोर तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करायचं करून घ्या, तर अदरवाईज काहीच अडचण येणार नाही. ओके, आता हे पांढरा व्हाईट बॉक्स आहे. व्हाईट बॉक्स म्हणजे याला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. एक नाव सर्च करून घ्या ट्रान्झॅक्शनचं, ब्लँच नावाचं. सिंपल ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन सर्च मारा आणि ॲड करून घ्या. बाकी याची लेंथ 0.1 सेकंड ठेवून घ्या. 1.2 सेकंड ठेवून घ्या. ओके, काय अडचण नाही आहे. ठेवली. ते अपडेट ऑलचं ऑप्शन आहे. ह्या ऑप्शनवरती क्लिक करून द्या, जेणेकरून आपलं ट्रान्झॅक्शन आहे एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार. ओके, तर काय आजचा जो व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं आहे. आणि कसं जरा आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे दरवेळेसपेक्षा, कारण आता थोडा टाईम कमी आहे आपल्यापाशी, त्यामुळे आपण थोडं फास्ट शिकवलं सुद्धा आहे. ज्याला नाही कळालं तरी बिंदासली कमेंट टाका. आपण नेक्स्ट व्हिडिओ याच्या रिलेटेड आणू, फक्त थोडं चांगलं आहे. ओके, तर बाकी आजचा व्हिडिओ जो गॅलरीत सेव्ह करायचं त्यासाठी काय करा, वर AI युजरीचं ऑप्शन यावरती क्लिक करा. हे इथं अल्ट्रा एचचं ऑप्शन ऑन असेल, याला ऑफ करायचं आहे. रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवायचं आहे. फ्रेम रेट 30% ठेवा. बीट रेट 10-12% ठेवून घ्या. सिंपल हे बघा, अशा प्रकारे जे आपला व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ इतका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही. ओके, तर मित्रांनो, भेटूया नवीन एक जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. काही आजच्या व्हिडिओ तुम्हाला काही समजलं नाही तर बिंदासले कमेंटमध्ये विचारा, आपण कमेंटमध्ये प्रश्न सॉल्व्ह करत. ओके, तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.